Hello friends, in this video I am going to teach you the first part of algebra of complex numbers is equality of two complex numbers. Okay, now that the definition of equality of two complex numbers is two complex numbers means that there are two complex numbers Z1, Z1 and Z2. Z1 and Z2 are two complex numbers are said to be equal. Means that A plus IB are Z1 and C plus ID are Z2 are said to be equal. Okay, now that इथं ओनली बघा या ठिकाणी आता इथं ओनली बघा रियल पार्ट मीन्स दॅट A and C are a real part and B and D are a imaginary part because the iota are present here. Now R set means that real part A equal to C are a real part means that A and बघा या ठिकाणी जेव्हा ध्यानात ठेवा जेव्हा Z1 and Z2 म्हणजे जेव्हा टू कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल असतील बघा डोक्यात ठेवा जेव्हा टू कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल असतील तर बघा या ठिकाणी तर काय करणार आपण तर काय होते इथं काय होते की मग आता रिअल पार्ट हे पण इक्वल असतील म्हणजे रिअल पार्ट कोणता आहे ए आणि सी हे रिअल पार्ट आहे ते इक्वल झाले या ठिकाणी आणि बी आणि डी हे इमेजनरी पार्ट आहे कारण इथे आयोटा प्रेझेंट आहे इमेजनरी पार्ट का बाय कारण की इथे आयोटा मोड हे म्हणले इक्वल बरोबर आहे आता इथं आयटा प्रेझेंट नाहीये म्हणून हा बनतो रिअल पार्ट पण इथं आयटा प्रेझेंट मुळे हा काय बनतोय एक इमेजनरी पार्ट बनतोय कोण बी आणि डी मग आता ए आणि सी हे इक्वल आहे रिअल पार्ट इक्वल आहे आणि तो इमेजनरी पार्ट काय इक्वल आहे काय इक्वल आहे कारण की टू कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे म्हणून इक्वल काय कारण की टू कॉम्प्लेक्स नंबर इक्वल मुळे रिअल पार्ट इक्वल बनतोय आणि इमेजनरी पार्ट पण इक्वल बनतोय बरोबर आहे तर बघा या ठिकाणी नोट दॅट काय सांगते की टू कॉम्प्लेक्स नंबर आर सेड टू बी इक्वल बघा जेव्हा टू कॉम्प्लेक्स नंबर आहे हे इक्वल असतील तर जे रिअल पार्ट आर इक्वल म्हणजे रिअल पार्ट पण इक्वल असणार आहे आणि सुद्धा इमेजनरी पार्ट पण इक्वल असणार आहे मीन्स दॅट ऑल्सो देअर इमेजनरी पार्ट आर इक्वल म्हणजे टू कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतील तर रिअल पार्ट पण इक्वल असणार आहे आणि इमेजनरी पार्ट पण इक्वल असणार आहे बरोबर आहे दॅट इज बघा ए प्लस आय बी इक्वल टू सी प्लस आय डी बघा Z1 आणि Z2 इक्वल आहे तर ए इक्वल टू सी आणि बी इक्वल टू डी म्हणजे रिअल पार्ट ए इक्वल आहे इथं आणि इथे इमेजनरी पार्ट काय इक्वल आहे ए इक्वल टू सी म्हणजे काय रिअल पार्ट आर इक्वल and b equal to म्हणजे काय imaginary part are equal now that for example that a x plus iy equal to 4 plus 3i then बघा x and 4 हे काय रिअल पार्ट आहे आणि y आणि 3 हे काय imaginary पार्ट आहे means that x equal to 4 real part are equal and imaginary part are also equal that means that y equal to c. Okay, thank you that.